हे गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळी सकाळी म्हटलं गोडाऊनला जाऊन बघू अवस्था काय आपल्या गोडाऊनची. तर बघतो तर काय गाईज डायरेक्ट स्विमिंग पूल विषय होऊन गेलेलं आहे बघ. इकडं त्यानंतर हे बघ इकडं पण गाईज पूर्ण हे बघ पाय बघा किती दुखतोय गाईज हे बघ. डायरेक्ट स्विमिंग पूल विषय डेंजर काम झालेलं आहे. आता हे गाईज हे पाणी कसं काढावं असं डोक्याला ताण झालं. ऍक्च्युली आपल्यात काहीच नाही आज, ना आपला पंप आहे ना काही. आता बघू जसं जिरायचंय तसं जिरून जाईल. बादल्या बिदल्या पण नाही एक तर. ते नशीब चांगले गाईस का आपण 2 दिवसापूर्वी सगळे रॅक बिग बनून आपलं सगळं मटेरियल वरती ठेवलेलं आहे. खाली पाणी पण घुसलं तर काही बोललं तर नाही होणार, फक्त हे पाईप आणि त्यानंतर हा कलरचा डब्बा खालून होईल, त्याच्यामुळे आपलं एवढं काही टेन्शन नाही. पण पहिले अगोदर जर या रॅकच बनवलं नसते आपण या तिन्ही पण रॅक गाईस तर फुल वांदे होते. तर चला गाईस, प्रदीप भाऊ येतो आपला, प्रदीप भाऊ आडके. आपल्याला थोड्याच वेळात आता निघायचं इथून वासळीला टेक्नोफोर्सच्या कंपनीमध्ये व्हिजिट साठी. गाईस तर फायनली आता आपण निघालेलो वासळीच्या प्रवासाला. गाईस नाशिक मध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे, म्हणजे कंटिन्यू. आता पण पाऊस चालू आहे, पण एकदम नॉर्मल चालू आहे, नाही का. भरपूर असं ऐकलेलं आहे की 48 तास पूर्ण पाऊस होणार आहे. आणि ऊन पण आहे, आता तर ऊन पण आलं पाऊस पण आला. आमच्या भाषेमध्ये याला भोंगळा पाऊस म्हणते काय रे, बरं ना. तो गाईच तर चालत जाऊ आता, कारण वासळीला आपली वाट बघते. काहीच आपल्या सरकारने ना कुंभमेळ्याच्या नावाखाली आहे बघा अशी कामं करून ठेवले रस्त्यामध्ये. आता हे कुठलं आहे माहिती काही, आंबड लिंक रोडचं आहे. एवढं जाम केलंय ना, डायरेक्ट कंबर दुखायला लागले मला. कोणत्या काळात हे रस्ते बनतील काय माहिती. काम चालू केलं तर केलं या लोकांनी पावसाळ्यात कामात. पुढचं तर बोललो असतं, पण म्हटलं पर्यंत जाऊ. अरे कंबर जाम झालं पावसाळ्यात, कोणी काम इथून पाऊस कुठं राहिला, एवढं पाणी जमा होत आहे. कंबर पूर्ण डायरेक्ट जामच आंबट निघतो. चुकीने पण येऊ नका तुम्ही. तुम्ही जर आंबट लिंक जर येत असेल ना काही, येऊ पण नका तिथं होतं अजिबात येऊ नका. असं पुढं जायचंय बा, वासळीला जायचंय. इथून तिथून रस्ता कसा राहणार नाही तर रावा इथून हो गडबड आहे. तर आता आपण आलेलो आहे वासळीला. एवढी मोठी कंपनी आहे ना, आता इथून तिथून आपल्याला पायी जायचंय आणि पूर्ण विजिट करायचंय, नाही का. एवढी पण कंपनी आहे, पुढे कंपनीमध्ये आपल्याला विजिट करायचंय फायर सिस्टम. गाईज आज आपल्या सोबत लय मोठा शॉट झालेला आहे. विषय काय माहिती गाईज, आजपर्यंत तुमच्या भावाने ना कधी इन तर केलीच नाही, पण आज फर्स्ट टाइम इन केली आहे बघा गाईज. हे बघ फर्स्ट टाइम इन वगैरे. हे बघा आता लांबून दिसल तुम्हाला गाईज. हे बघ फर्स्ट टाइम आता इन वगैरे केली. त्याचे शूज आहे ना, शूज गाईज आता आपण आहे ना विकत घेतलेलं आहे, विकत. त्याचं कारण काय माहिती, फक्त अचानक भाई ना सतीश साहेबांचा फोन आला का म्हणे तुषार साहेब येत आहे, लवकर या म्हणे तुम्ही, नवीन ऑफिसर. झालं तर नाही, डायरेक्ट धप्पा देऊन टाकल्या. सरांना पण माहिती नव्हतं, म्हणजे सतीश साहेबांना पण माहिती नव्हतं की साहेब येते म्हणून. विजय ठाकूर साहेब आहे ते इकडे गेलेले आहे या साईटवर, म्हणजे क्रिसंटवर. आपण आलेले आता इथं मध्ये तोंड बिंड धुऊ जरा बाथरूम मध्ये गाईस. इथं वॉशरूम आहे, तोंड वगैरे धुऊ, थोडी पावडर लावू जरा चांगलं दिसेल. तर आता साहेब आले होते, तुषार कदम साहेब आज भेटले. ऑफिसचं जे काय होतं ते सगळं सांगितलंय त्यांनी, की म्हणजे ऑफिस आम्हाला 6 तारखेच्या आत तयार झालेलं पाहिजे पुढच्या महिन्याच्या. ते पण सांगितले. सगळ्यांना भेटले वगैरे, चहा वगैरे पिले गाईस. ते आता पुण्याच्या प्रवासाला पण निघून गेलेले. सो आता आपण आलेलो आहे आपल्या एका साईटवर. आणि साईटवर याचं कारण असं होतं ऍक्च्युली गाईस, का आपल्याला नेमकं आता आपल्या मागे जी बिल्डिंग दिसते माझ्या मागे, बघा ही जी बिल्डिंग, या बिल्डिंग मध्ये आपल्याला
7 फायर एक्सटिंग्विशर आता हँगिंग करायचे. सो आता इथल्या इंजिनियरला भेटू आपण गाईस आणि त्यानंतर जे काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते सगळे हँगिंग करून घेऊ. कारण परत कमीत कमी 2 तास असेच वेस्ट गेले आमचे. म्हणजे साहेब आले होते, वेस्ट नाही म्हणताय ना, साहेब आले होते, त्यांना भेटायचं होतं त्याच्यामुळे तिथं थांबलेलं होतं. तर कम्प्लीट गाईज 2 तास गेलेले आपले. सो आता 1 मिनिटं पण वेस्ट जाऊन नाही द्यायचं आहे, पटापट कामं करून घेऊ. पण गोडाऊनला पण काही काम आहे अजून आपल्याला नाही त्याच्यामुळे आपले डायरेक्ट थांबायचं काम आहे गाईज. 7व्या फ्लोअर पर्यंत फायर एक्सटिंग्विशर लावत जायचे आता आपल्याला. हर एक फ्लोअर हे आलं का पुढे गेलं तर लावला इथं. चाल वरती जायचंय गाईज. प्रत्येक फ्लोअरला हँगिंग ब्रॅकेट ठोकायचे आपल्याला, प्रत्येक फ्लोअरला गाईज. तर आता आपले सगळे फायर एक्सटिंग्विशर लावून झालेले. हा 7वा फ्लोअर आहे गाईज. हे आहे टेरिस, त्याच्यात पण काही टेरिस लॉक केलेले यांनी वाटतं. लॉक गाईज. वातावरण मग काय भारी दिसतंय इथं. दम लागला दम विषय एकदम. मला ते होते लिफ्ट मध्ये भाई. सो गाईस तर आता आपण निघतोय आपल्या ऑफिसच्या प्रवासाला, कारण बिल द्यायचंय आपल्याला. बिल माझ्या डिक्कीत आहे कालचं नाशिक केबलचं. दम लागायला गाईस. तर जस्ट नाव आता तुमचा भाऊ आलेला आहे परत गोडाऊनला. गाईस आपलं गोडाऊन गाईस. सकाळी जेवढं पाणी होतं तेवढं अजून नाहीये, म्हणजे कमी झालेलं आहे पाणी नाही का. आता मी प्रतीक भाऊ आता निघालाय त्याच्या घरच्या प्रवासाला. कारण गाईज आता वाजलेले संध्याकाळचे 7. सो आपण पण थोड्या वेळानंतर निघू. प्रदीप भाऊ चाललेला आहे कारण त्याचा पाय खूप दुःख आहे, पायाला जखम झाली असल्यामुळं नाही काय तरी अक्कल नाही त्याला, तरी पाण्यातच नाही राहिलं गाडी. बोलून काहीच उपयोग नाही त्याला. तर चला काही आपण पण थोड्या वेळात निघू. थोडस सामान मला काही सॉर्ट आउट करायचं इथं, ते सामान मी बघतो मेजरमेंट घेऊन. त्यानंतर मग निघतो माझ्या घरच्या प्रवासाला. गाईज आज खूप खरंच छान वाटलं, कारण तुषार सर आले होते आपल्या इकडं नाशिकला आज व्हिजिट करण्यासाठी, खास व्हिजिट करण्यासाठी ऑफिसचं आणि साईटचं. गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.